पंढरपुरात व्हॅलेंटाईन डे निमित्त लाल गुलाबाला भाव वाढलाय। 10 रुपयांना मिळणारा गुलाब आता 50 रुपयांवर पोहोचलाय। राज्याच्या इतर भागात गुलाब पाठवण्यासाठी पंढरपुरातील फुल बाजारात गुलाबाची मोठी आवक झाली आहे। इथे माझी गुलाबाची शेती आहे। सध्याला व्हॅलेंटाईन डे आल्यामुळे गुलाबाचा दर जरा बदलला आहे। एरवी 10-15 रुपये गुलाब पिंडी जातात, 40-50 रुपये गुलाब चालल्यात। मार्केटला माल पण कमी आहे त्यामुळे असं आहे। सध्याला व्हॅलेंटाईन जवळ आल्यामुळे जरा दर बदलला गुलाबाचे। साधारण एका पिंडीमध्ये 10 गुलाब असतात, 40 रुपये 50 रुपये पिंडीचा दर चालू सध्या। तिकडे वर्ध्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे, मात्र तुरीचे दर हमी भावापेक्षा कमी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। बाजार समितीत तुरीला 6,940 ते 7,450 रुपये क्विंटल असा दर मिळतोय। यामुळे भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। सरकारने तुरीचा जो हमी भाव जाहीर केला त्याच्यापेक्षा जास्त आणि जो मागच्या वर्षी जो ऑफ सीजन मध्ये भाव होता तो भाव रेग्युलर चालू असता तर याच्यामध्ये शेतकरी समाधान झाले असते। सरकारपासून आणि याच्यापासून व्यापाऱ्यापासून, पण जशा आमच्या तुरी निघाल्या तशा व्यापाऱ्याने कमी भाव केला। तुरी 69, 70, 71, 72 अशी जात आहे आणि जे आयात केलेली डाळ आहे त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचा फार मोठं नुकसान झालेलं आहे। अमरावतीत नाफेडची खरेदी बंद झाल्यानं सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोयाबीनचे दर 900 ते 1,200 रुपयांनी खाली आलेत। त्यामुळे सरकारनं तातडीनं शासकीय खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोयाबीनचे भाव बघा आज किती आहे, 3900, 3800, 3700 सोयाबीन मागून राहिलेले आहे आणि गव्हर्नमेंट अजून चालू करून नाही राहिली। चालू करतो तर कधी चालू करणार आहे? तर कास्तकार चिल्लावून राहिलेले आहे का घरात सोयाबीन भरावं का फाशी लावून मरावं, का फाशी लावून मरावं का घरात सोयाबीन भरावं, का घरबाळ आम्हाला आहे नाही का, मुलं बाळ आहे नाही का, फक्त सरकारलाच आहे का सर्व काही, का व्यापारी तरी काय करणार बिचारे मार्केटचे म्हणा, त्यांचा काही दोष नाही आहे। मी तर म्हणतो आताच चालू करा, बंद करून ठेवून दिलेला त्यांनी नाफेडमध्ये नंबर लावलेला कास्तकारांना सर्वांना। तिकडे नाफेडची सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडले। बीडच्या माजलगाव नाफेड केंद्राबाहेर मागच्या 12 दिवसांपासून शेतकरी मुक्कामी आहेत। जिल्ह्यातील केवळ 20,000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली आहे, तर अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी रखडली आहे। खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र दिसतंय। माजलगाव या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर येऊन आम्ही आज जवळपास इथं 12 दिवस झाले। आम्हाला 1 तारखेला मेसेज आले होते आणि त्याप्रमाणे आम्ही 2 तारखेला या ठिकाणी सोयाबीन घेऊन आलेलो आहोत या खरेदी केंद्रावर। परंतु या ठिकाणी पुढील 6 दिवसांमध्ये खरेदी अतिशय मंद गतीने करण्यात आली आणि त्यामुळं या शेतकऱ्यांचे जे काय चालू होता चालना मिळणं हे सगळं बंद झालं आणि 6 तारखेनंतर ह्यांनी खरेदी बंद केलेली आहे। या ठिकाणी आम्हाला अनंत अडचणी आहेत शेतकऱ्यांना। आम्हाला शाळेच्या मुलांची फीस भरायची आहे, आमचे दवाखान्याचे खर्च आहेत आणि हे खर्च आम्ही कुठून भागवायचे हे आम्ही या 3 महिन्याच्या पूर्वी नोंदी करून आमचे 3 महिने नोटले, परंतु आम्हाला या 3 महिन्यामध्ये ह्या सरकारने किंवा या शासकीय खरेदी केंद्राने आम्हाला या ठिकाणी मेसेज टाकले नाही आणि शेवटच्या वेळेस यांनी मेसेज टाकून या ठिकाणी गर्दी जमा करून या सोयाबीन खरेदीला टाळाटाळ चाललेली आहे। बघूयात पुढची बातमी। धाराशिवमध्ये शेळका धानोरा गावच्या महादेव कांबळे या शेतकऱ्यानं AI तंत्रज्ञानाचा वापर करून मिरचीची शेती केली आहे। कांबळे यांनी आपल्या शेतात 20 गुंठ्यात मिरचीची लागवड केली असून पिकाच्या संगोपनासाठी शेतात AI प्रणाली उभारली आहे। या तंत्रज्ञानामुळे पाण्याची जवळपास 40% बचत झाली, तर खतं आणि पाणी व्यवस्थापनामुळे फवारणी वेळेत करता आली। या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्यांना शेती करणं अगदी सोपं झालंय, तर उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं शेतकरी सांगतात। याचा शेतकऱ्याच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। बरोबर, हे कांबळे आहेत। मला तुम्ही सांगा, तुम्ही पूर्वी पण शेती करायचा, आता पण शेती करताय, हे उपकरण किंवा AI तंत्रज्ञान वापरल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवतो? कशी शेती करता? मॅसेज पडतात मोबाईल मध्ये, मग त्याच्यावरती औषध आणतो, फवारतो, लगेच त्याला काय लगेच तात्काळ घेऊन येतो, फवारणी करावंच लागते। त्या पिकाची जी काही अवस्था आहे, मग ती वाढीची अवस्था असेल, पाणी असेल किंवा खताचा वापर असेल किंवा मग त्या खताच्या वापराच्या नंतर फवारणी असेल आणि वेगवेगळे जे त्या पिकावर पडणारे जे काही रोग आहेत त्या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे हे आपल्याला अगोदर कळतच नव्हतं। ह्याचं या पिकाची जी काही कंडिशन आहे ती कंडिशन काय कुठल्या अवस्थेत आहे आणि कुठली फवारणी खताची गरज आहे ती आपल्याला मोबाईलद्वारे याच्यावर मेसेज दिला जातो आणि त्या पद्धतीनं म्हणजे
ही आपल्याला अगोदरच सूचना मिळाल्यामुळे आपण ह्याच्यावर चांगल्या पद्धतीने उपाय ह्याचा करू मला शकतो. खर्च सांगा नेमका. आपण जी पारंपरिक शेती करायचो त्याला किती खर्च यायचा आणि याच्यामुळे काय खर्च वाढलाय, कमी झालाय? नाही, खर्चाचं ह्याचं जे काही आपण म्हणजे हे उभारण्यासाठी जे खर्च आहे त्याच्यात थोडं प्रमाण वाढलेलं आहे, पण ह्याचा जो फायदा आहे तो नक्कीच उत्पादन पण वाढवणार आहे आणि त्याच्यातून उत्पन्न पण वाढवणार. या तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेती केली तर त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे आणि एकूणच कृषी क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांतीला सुरुवात होणार आहे. ज्ञानेश्वर पतंगे, जी24 तास, धाराशिव, कळंब. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.